ग्रामीण पोलीस स्टेशन नांदेड येथील कर्तव्यदक्ष प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी श्रीधर जगताप यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ग्राउंडवर बुरून गिट्टीची चुरी टाकून रोड रोलरच्या सहाय्याने दबाई करून ग्राउंड लेवल करून घेतले। त्याचबरोबर ग्राउंडवर व आजूबाजूला प्रकाश पडावा म्हणून हॅलोजन बल्ब देखील लावण्यात आले आहेत आणि येणाऱ्या काळात ग्राउंडवरील परिसरात फुलांची झाडे, छोटीशी बाग, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना खुल्या जागेवर खेळण्यासाठी टेनिस कोर्ट किंवा व्हॉलीबॉल कोर्ट लावण्याचा मनोदय आहे, अशी माहिती प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी दिली आहे। सर, ग्रामीण पोलीस स्टेशन या ठिकाणी अंतर्गत साफसफाईची कामं जोरात चालू आहेत। हे 26 जानेवारी निमित्त कार्यक्रम होणारे आहेत साफसफाईचे का आपल्या संकल्पनेमधून हे साफसफाईचं काम चालू आहे? नाही, असं 26 जानेवारी म्हणून काही विशेष असं काही नाही, परंतु बऱ्याच दिवसापासून मी मागील 5 महिन्यापासून या ठिकाणी आहे। तर मी आल्यापासून जे पाहतोय त्या ठिकाणी थोडासा आमचा रस्ता बनवल्यानंतर जो खड्डा होता, खड्डेमय परिसर होता, त्या ठिकाणी थोडंसं मुरुमाची गरज होती। त्यामुळं आम्ही लोकसहभागातून लोकांकडून मुरुम टाकून घेतला आणि काही लोकांच्या मदतीने ती साफसफाई करून त्यावर रोड रोलर व अलीकडच्या भागात थोडासा गिट्टीची कच टाकून व्यवस्थितपणा आणण्याचा प्रयत्न करत आहोत। म्हणजे आपण पोलीस बांधव दिवसाचा जवळपास सर्व दिवस हा पूर्ण पोलीस ठाणे इथेच घालत असतो। तर त्या दरम्यान या ठिकाणी वातावरण प्रसन्न असावं आणि आपला परिसर सुव्यवस्थित असावा, या प्रयत्नासाठी आपण थोडंसं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत आहोत। झाडं वगैरे असतील तर थोडीशी हिरवळ असेल तर मनाला शांती लागते। बरोबर सर, याचबरोबर आपण हॅलोजन बल्ब पण लावलेला दिसतोय आपल्या स्टेशनमध्ये। त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांना थोडासा विरंगुळा म्हणून त्यांना काही स्पोर्ट्ससाठी काही आपण करणार आहात का? बरोबर आहे, थोडीशी अंधाराची परिस्थिती होती म्हणून बाहेरच्या साईडला आपण मध्यभागी हॅलोजनचे 2 बल्ब लावलेले आहेत आणि यानंतर ही आणखीन बल्ब लावण्याची संकल्प आहे। आता विरंगुळा म्हणून तसा वेळ पोलिसांना खूप कमी भेटतोय, तरीही पुढील काळामध्ये एक संकल्प आहे की या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट किंवा व्हॉलीबॉल कोर्ट म्हणून थोडंसं जागा आहे त्या ठिकाणी सुरू करण्याचा मनोदय आहे।